नमस्कार मित्रांनो. सध्या ना टीव्हीवर किंवा मोबाईलवर आणि सोशल मीडियावर सर्वत्र एकच गोष्ट चालू आहे, ती म्हणजे इराण आणि इस्रायलच्या युद्धाची. तर हे युद्ध आपल्या भारतापासून हजारो किलोमीटर लांब चालू असले तरी याचा परिणाम आपल्या भारतावर बराच होणार आहे. एक तर तुमच्या गाडीतल्या पेट्रोलपासून ते तुमच्या मुलाच्या शिक्षणापर्यंत या युद्धाचा परिणाम होऊ शकतो. पण हे नेमकं युद्ध का चालू आहे आणि याचा कोणकोणता परिणाम आपल्या भारतावर होऊ शकतो हेच आपण आजच्या व्हिडिओमधून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, इस्रायल आणि इराणचं हे आजचं भांडण नाही, तर जवळपास 40 ते 50 वर्षापूर्वीचं हे त्यांचं भांडण चालू आहे. 1979च्या इराणी क्रांतीनंतर इराणनं इस्रायलला एक अवैध राष्ट्र म्हणून घोषित केलं आहे आणि इस्रायलला नकाशावरून पुसून टाकण्याची भाषासुद्धा इराणने केलेली आहे. दुसरीकडे इस्रायल स्वतःला यहुदी लोकांचे सुरक्षित राष्ट्र मानतो. तर इस्रायलची भीती आहे की इराण हा गुप्तपणे परमाणु बॉम्ब तयार करत आहे. इराणकडं परमाणु बॉम्ब तयार करण्यासाठी लागणार युरेनियम खूप मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध आहे, पण सध्या इराणकडे एक पण परमाणु बॉम्ब उपलब्ध नाही आहे. इस्रायलचं म्हणणं असं आहे, जर इराणकडे अणुबॉम्ब आला तर तो आम्हाला देशाच्या नकाशावरून साफ करेल. म्हणून 28 फेब्रुवारी ते 5 मार्च 2026 दरम्यान अमेरिका आणि इस्रायल यांनी मिळून एक ऑपरेशन इराण विरुद्ध चालू केलं होतं. ऑपरेशन रोरिंग लायन नावाचे एक ऑपरेशन त्यांनी चालू केलं आणि या ऑपरेशनमध्ये भीषण हवाई हल्ले त्यांनी इराणवर केले होते आणि या हल्ल्यामध्ये इराणची राजधानी तेहरानमधील महत्त्वाचे लष्करी तळ आणि अणुकेंद्र उद्ध्वस्त करण्यात आले आहे. आणि याच हल्ल्यामध्ये 86 वर्षाचे आयतोल्ला अली खामेनी हे मारले गेले. खामेनी हे इराणचे 1979 पासूनचे सर्वात मोठे धार्मिक आणि राजकीय नेते होते. त्यांच्या जाण्याने इराण प्रशासन पूर्णपणे हादरून गेलं आहे. यामुळे आता इराणनेही इस्रायलवर हमले करणे चालू केलं आहे. सोप्या भाषेत सांगायचं गेलं तर हे दोन देश आता एकमेकांच्या जीवावर उठले आहेत आणि इस्रायलला सपोर्ट हा अमेरिकेचा आहे. तर आता महत्त्वाचा मुद्दा, याचा फटका आपल्या भारतावर काय होणार आहे हे आपण समजून घेऊया. जर तुम्ही जगाचा नकाशा बघितला तर या नकाशावर बघा, इराणच्या अगदी जवळ असलेला समुद्राचा रस्ता स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ हा जगासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. जगातील एकूण तेल पुरवठ्यांपैकी 20% तेल याच मार्गाने जाते आणि हा मार्ग इराणच्या ताब्यात असल्यामुळे इराणने हा मार्ग बंद केला आहे आणि यामुळे सौदी आणि इराकचं तेलही आपल्यापर्यंत आता पोहोचणार नाही. तसे भारताकडे काही दिवसांचा तेलाचा साठा असतो, ज्यामुळे तात्काळ टंचाई जाणवत नाही. भारत सध्या रशियाकडून सर्वात मोठ्या प्रमाणामध्ये स्वस्त तेल हे विकत घेत आहे, तरी जागतिक दरवाढीमुळे भारत पूर्णपणे वाचू शकत नाही. जर तुम्हाला वाटत असेल की भारत हा रशियाकडून तेल घेत आहे, तर मग या युद्धाचा भारतावर काय परिणाम होणार आहे, तर हे समजण्यासाठी तुम्हाला समजून घ्यावं लागेल की भारत कोणकोणत्या देशांकडून तेल घेतो. हे गणित नीट समजून घ्या. भारत आपल्याला एकूण गरजेच्या 80% जास्त तेल बाहेरून मागवतो. सध्याची आकडेवारी पाहता रशिया सध्या आपल्याला सर्वात मोठा मित्र, आपल्या जवळपास 35 ते 40% तेल एकट्या रशियाकडूनच घेतो. रशिया आपल्याला स्वस्त पण तेल देतो. इराक दुसऱ्या नंबरचा आहे. इराक, इथून आपल्याला साधारण 20% तेल मिळतं. सौदी अरेबिया, इथून साधारण 15% तेल येतं. संयुक्त अरब म्हणजेच दुबई, येथून जवळपास आपल्याला 10% तेल आपण घेतो. गंमत म्हणजे पूर्व आपण इराणकडून खूप तेल घ्यायचो, पण अमेरिकेच्या निर्बंधामुळे आता आपण इराणकडून खूपच कमी नगण्य असे तेल घेतो. जर तुम्ही आता हा नकाशा बघितला तर तुम्हाला कळेलच की इराक, सौदी अरेबिया, संयुक्त अरब यांचे मिळून जवळपास 45 ते 50% तेल हे हॉर्मुझी याच मार्गाने येतं आणि हाच मार्ग इराणने इथे बंद केलेला असल्यामुळं आपल्या जवळपास 45 ते 50% तेल येण्यापासून आता थांबवण्यात आलेलं आहे. आपल्याला दुसरा मार्ग म्हणजे रशियाकडून आपल्याला 35 ते 40% तेल येत आहे. तर तुम्हाला वाटेल यामध्ये आता काळजी करायचं कारण नाही, पण तसं नाही आहे. रशियाचं तेल सुएझ कालव्याच्या मार्गाने येतं, पण त्या मार्गावर इराणचा पाठिंबा असलेले बंडखोर जहाजावर हल्ले करत आहेत. रशियाचं तेल मिळत असलं तरी ते सुरक्षित भारतात आणण्यासाठी आपल्याला नौदलाची मोठी कसरत करावी लागत आहे. जेव्हा जगामध्ये युद्ध सुरू होते तेव्हा गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय म्हणून डॉलरकडे वळतात. यामुळे डॉलर मजबूत होतो आणि भारतीय रुपया कमकुवत होतो. कच्चे तेल डॉलरमध्ये विकत घ्यायचे असल्यामुळे रुपया पडल्याने भारताला तेच तेल घेण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागतात. परिणामी पेट्रोल डिझेल हे महाग होते आणि पेट्रोल डिझेल हे महाग झाल्यामुळे वाहतुकीचा खर्च वाढणार आणि आपल्या दैनंदिन जीवनाच्या वस्तूवर भाजीपाला, दूध, धान्य आणि इतर जीवन आवश्यक वस्तू पण
या गोष्टीमुळे महाग होतात आणि या युद्धाचा थेट फटका सर्वसामान्य माणसांच्या खिशाला बसतो. भविष्यात काय होणार तर 2 गोष्टीवर अवलंबून आहे. जर रशिया आणि चीनने इराणची उघडपणे साथ दिली तर तिसरे महायुद्ध पण होऊ शकते आणि या दोघांनी मध्यस्थी केली तरी युद्ध थांबू शकतं. तर तुम्हाला काय वाटतं, या युद्धामध्ये भारताने कोणाची बाजू घ्यावी की तटस्थ उभं राहावं? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मग भेटूत अशाच एका नवीन माहिती सोबत पुढच्या व्हिडिओमध्ये.